पार्टी प्रकरणी आता सर्व आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। खराडीतील उच्चभ्रू वस्तीमधील रेव पार्टी प्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे। खेवलकर यांच्यासह 7 जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। खराडी या उच्चभ्रू भागात हाऊस पार्टीच्या नावाखाली ही रेव पार्टी सुरू होती, ज्यात हुक्का, अंमली पदार्थ आणि दारूचा समावेश होता। रेव पार्टीत एक क्रिकेट बुकी होता अशी माहिती समोर आली। क्लायंटनी जे इन्स्ट्रक्शन दिले त्याच्यामध्ये मी सांगतो की हा एक बनावट आणि फसवणूक करून अडकवण्याचा केलेला एक खोटा प्रकार आहे। याच्यामधून सत्य बाहेर येणार आहे। ज्यावेळेस माझं ब्लड सॅम्पल येईल त्यावेळेस माझं निर्दोषत्व सिद्ध होईल। एवढं सांगतो, पूर्णपणे बनावट आणि खोटा प्रकार आहे। जर प्रांजल खेवलकरांनी, मी कोर्टासमोर सुद्धा सांगितलं, खेवलकरांनी कोणत्याही प्रकारचं ड्रग्ज घेतलं असेल ती कुठलीही शिक्षा भोगायला तयार आहे, परंतु प्रांजल खेवलकरांनी कुठल्याही ड्रग्जचं सेवन केलेलं नाही, त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आलेले। पुणे रेव पार्टी प्रकरणात सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांकडून कोर्टात काय युक्तिवाद करण्यात आला ते आपण पाहूया। जप्त केलेले अंमली पदार्थ मध्यम प्रमाणात आहेत असं सरकारी वकिलांचं म्हणणं आहे। कोकेन, गांजा कुठून आणला याचा तपास आवश्यक आहे असं युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। काही आरोपींवर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत। गुन्हेगारी रेकॉर्ड तपासला जाणार आहे। या प्रकरणात आंतरराज्य टोळीचा सहभाग असू शकतो असा संशय देखील सरकारी वकिलांनी व्यक्त केला। तर आरोपींच्या वकिलांचं म्हणणं होतं, यापूर्वीही प्रांजल खेवलकरला 3दा अडकवण्याचा प्रयत्न झाला होता। पोलिसांनी साध्या वेशात येऊन तपासणी केली, त्यांना काही आढळलं नाही। बंदूक ठेवून शिकार करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला आहे। खेवलकर यांनी अंमली पदार्थांचं सेवन किंवा विक्री केली नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।